66 बिनविरोध नगरसेवकांविरोधात मनसेनं हायकोर्टात धाव घेण्याचं ठरवलंय। मनसे नेते अविनाश जाधव आज याचिका दाखल करणार आहे। ठाण्यात अर्ज मागे घेणारे अनेक जण गायब असल्याचा आरोप त्यांनी केलाय। ॲडव्होकेट असीम सरोदे आमच्या सोबत आहे असंही अविनाश जाधव म्हणाले। ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशकात सर्वाधिक बिनविरोध नगरसेवक विजयी झाले। मनसे ठाकरे गटाच्या उमेदवारांनी अचानक अर्ज मागे घेतले असून दबाव निर्माण करून पैशांचं आमिष दाखवल्याचा आरोप मनसे ठाकरे गटानं केलेला आहे। याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। कुणाल, या आधीही बिनविरोध या निवडींवरून राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत काही प्रश्न उपस्थित केले होते आणि आता अविनाश जाधव थेट न्यायालयात धाव घेणार आहेत। प्रणिता, एकंदरीत पाहायचं झालं तर महाराष्ट्रातून 66 नगरसेवक जे आहेत ते बिनविरोध निवडून आलेले आहेत। याच्यामध्ये ठाणे असेल, कल्याण असेल, धुळे, पनवेल यांसारख्या शहरांचा समावेश जरी असला तरी सुद्धा हे नगरसेवक बिनविरोध कशा प्रकारे आले याची चौकशी तर निवडणूक आयोग करणारच आहे। मात्र आता मनसेने या संदर्भात पाऊल उचललेलं आहे। मनसे थेट हायकोर्टामध्ये जाणार आहे। त्यामुळे हायकोर्टामध्ये गेल्यानंतर न्यायालयाची भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र राज ठाकरे यांनी देखील काल पत्रकार परिषदेमध्ये याचा उल्लेख केलेला आहे। पैशांचा वापर, बळाचा वापर करून या सगळ्या नगरसेवकांना जे आहे ते बिनविरोध केलेला आहे। त्याचप्रमाणे अविनाश जाधव आणि राजेश विचारे यांनी देखील एक पत्रकार परिषद घेतली आणि आमच्या सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला गेला। पोलिसांच्या माध्यमातून एकनाथ शिंदेच्या बंगल्यावर त्यांना घेऊन जाण्यात आलं, अशा प्रकारचा आरोप देखील करण्यात आलेला आहे। त्यामुळे या सगळ्या आरोपांबाबत ज्यावेळेस कोर्टामध्ये हे सगळे पुरावे सादर करतील त्यानंतर न्यायालयाचं नेमकं काय म्हणणं असेल किंवा ताशेरे ओढले जात आहेत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। प्रणिता, कुणाल, अविनाश जाधव यांच्याकडे या संदर्भातले काही पुरावे आहेत का? ते त्यांनी माध्यमांना दाखवलेले आहेत का? त्यावर त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे? अविनाश जाधव यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये एक व्हिडिओ दाखवलेला आहे जो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एक उमेदवार आहेत ज्यांनी अर्ज मागे घेतलेला आहे। ते एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यामध्ये जाताना दिसत आहेत। अशा प्रकारचा एक व्हिडिओ त्यांनी दाखवलेला आहे। मी सध्या एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याच्या बाहेरच आहे। याच ठिकाणचा तो व्हिडिओ अविनाश जाधव यांनी दाखवला होता। याच ठिकाणावरून तो संबंधित जो उमेदवार आहे तो जाताना पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर संपूर्ण माध्यमांमध्ये एकच चर्चा या उमेदवारासंदर्भात उडाली होती की पैसे देऊन जो आहे किंवा बळाचा वापर करून उमेदवार जे आहेत ते खरेदी केले जातात आणि बिनविरोध निवडणूक केली जाते। जी कुणाल, तुम्ही असेच आपल्यासोबत जोडलेले रहा। आणखी एका महत्त्वाच्या बातमीचे तपशील तुमच्याकडून घ्यायचे।